नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंकुश अबोलीला म्हणत असतो की अबोली, इथे आता भक्ती, शक्ती आणि युक्ती किती महत्त्वाचे आहे ते अगदी तुला बरोबर माहिती आहे. तर आता इथे तुला केस लढायची आहे, ते सुद्धा खूप मोठ्या ताकदीने. तर तुला शक्तीची गरज आहे की नाही? मग आता तुला 2 घास खावेच लागणार आहेत. जेव्हा तू 2 घास खाशील, तुझ्या काहीतरी पोटात जाईल ना, तेव्हाच तुला इथे छान पद्धतीने तुला तुझी केस लढता येईल. तुझे मुद्दे तुला व्यवस्थितरित्या मांडता येईल. तुझ्या पोटामध्ये जर काही असेल तरच तुझा मेंदू चालेल ना. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, आता तुला खाऊन घ्यायचं आहे. तुझ्या पोटात 2 घास गेल्यानंतरच तुला अगदी व्यवस्थितरित्या तुझ्या केसकडे कॉन्सन्ट्रेट करता येईल. तेव्हा अंकुश आपल्या हाताने अबोलीला आता घास भरवत असतो. त्यानंतर इथे अबोलीसुद्धा आता घास खाल्ल्यानंतर ती म्हणत असते की अंकुश सर, तुम्ही अगदी बोलताय ते बरोबर आहे, मला तुमचं म्हणणं पटतंय. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर मला काय वाटतं माहिती आहे, इथे कदाचित आहे ना, इकडे दिनकर काकांचा खून त्यांनीच कुणीतरी केला आहे आणि त्यानंतरला मला नेऊन तिथे टाकलं असेल सर. मला बेशुद्ध केलं आणि तिथे नेऊन मला ठेवलं आणि ते रक्त वगैरे कुणीतरी माझ्या अंगावरती टाकलं आणि सगळा आळसुद्धा माझ्यावरती आणला. म्हणजे खून हा एकतर सुप्रियाने किंवा समीर, सविता काकू या तिघांपैकीच कुणीतरी केला असेल आणि नाव मात्र माझ्यावरती टाकलं जातं आहे. आणि त्यांचा खून झाल्याच्या नंतरला तिथे ए असा लिहिण्यात आला असेल. ए म्हणजे अबोली. मला अडकवण्यासाठी माझ्या एचा वापर केला जातो आहे सर, असं मला वाटतं आहे. तेव्हा माझ्याकडे एक आयडिया आहे. तुम्ही फक्त मी सांगते त्या माणसांना कोर्टामध्ये घेऊन या. मला एक आता काम करायचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे अबोली. बघतेस ना पौर्णिमा, ही आहे माझी अबोली. अगदी एकदम व्यवस्थितरित्या आपले मुद्दे मांडणारी आणि समोर एकदा उभी राहिली ना की सगळ्या विरोधी वकिलांची बोलती बंद करणारी माझी अबोली. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, कोर्टामध्ये ॲडव्होकेट कीर्ती यांनी खूपच हुशारीने इथे सगळे मुद्दे मांडले आणि तुझे मुद्दे खोडून काढले. छान पद्धतीने त्यांनी इथे केस लढली. आता वेळ तुझी आहे, कारण तुझी बाजू सत्याची आहे. त्याच्यामुळे आता तुला तुझी बाजू मांडायची आहे आणि त्यांची बोलती बंद करायची आहे. कळतंय ना? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, पण आता त्यासाठी मला तुमची गरज लागणार आहे. तेव्हा अंकुश म्हणतो की कधी कधी कसं असतं ना अबोली, सत्य जर बाहेर काढायचं असेल ना तर खोट्याचा आधार घ्यावा लागतो. आणि जर वेळ इथे आता स्वतःचीच असेल की तुझ्यावरतीच खोटे नाटे आरोप होत आहेत, म्हणजे तुला तर ह्याचा वापर करावाच लागेल. कारण तू वकील आहेस आणि तू किती हुशार वकील आहेस ना, हे तुला आता त्या लोकांना दाखवून द्यायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही माझ्याबरोबर आहात ना, मग मी आता मागे हटणार नाही. मी फक्त सांगते त्या लोकांना तुम्ही इथे बोलावून घ्या सर, असं अबोली म्हणते. त्यानंतर कोर्टामध्ये सगळेजण उभे राहिलेले असतात. जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, चला तुम्ही तुमची बाजू मांडा. तेव्हा इकडे ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असतात की जज साहेब, आता अबोली मॅडम यांचा शो इतका फ्लॉप झाला ना की आता त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे. तेव्हा त्या जास्तीत जास्त गप्प बसले ना तरच बरं होईल. तेव्हा अबोली म्हणत असते की ॲडव्होकेट कीर्ती, तुम्ही मला जो सल्ला दिलात ना त्यासाठी खरंच थँक्यू. पण कसं आहे ना, आता जरा माझी बाजू मला मांडू द्या. तुम्ही सांगू नका की माझा शो फ्लॉप आहे की हिट आहे ते. कळलं तुम्हाला? त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोली म्हणत असते की जज साहेब, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मगाशी कोर्टामध्ये मी जे काही बोलले की मी हा खून केलेला नाही आहे, मला ड्रग्ज देण्यात आले होते, मी जे काही बोलले होते ना सगळं खोटं होतं जज साहेब. मी असं बोलायला नको होतं. म्हणजे मला आता जे काही बोलायचं आहे सगळं खरं खरं बोलायचं आहे. आणि तेव्हा अबोली म्हणते की जज साहेब, मला ड्रग्ज देण्यात आले नव्हते, मी अजिबात बेशुद्ध नव्हते सर. मी इथे एकदम व्यवस्थित होते, अगदी ठणठणीत होते. तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अबोली म्हणते, हो जज साहेब, मी खरं तेच बोलते. मगाशी मी जे काही बोलले ते सगळं खोटं होतं, आता मी मान्य करते. आणि आता मला जे काही सांगायचं आहे ते सगळं खरं सांगायचं आहे जज साहेब. तेव्हा अबोली म्हणत असते की मला कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर इथे दिनकर काकांचा खूनसुद्धा मीच केला आहे. मीच दिनकर काकांवरती गोळी चालवली आहे आणि त्यांचा खून केला आहे जजसाहेब. तेव्हा इथे आता अबोलीने स्वतःचा गुन्हा कबूल केल्यानंतर इथे सुप्रिया, समीर, सविता सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर इथे ॲडव्होकेट कीर्ती हिलासुद्धा आनंद झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की बघितलं तुम्ही जज साहेब, मी माझा गुन्हा कबूल केला आहे की मीच इथे दिनकर काकांचा खून केला आहे.
तेव्हा इथे ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात की बघितलं ना जज साहेब, इथे आता ॲडव्होकेट अबोली यांनी स्वतःहून त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. तेव्हा इथे आता जास्तीत जास्त वेळ न दवडता इथे तुम्ही ॲडव्होकेट अबोली यांना कठोरातली कठोर शिक्षा सुनवा. मगाशी यांनी माझ्या अशिलावरती जे काही खोटे नाटे आरोप केले ते कशा पद्धतीने खोटे होते हे आता मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलंच. त्याच्यामुळे गुन्हेगार आणि खून केलेली व्यक्ती ही अबोलीच आहे हे आता तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केले. त्याच्यामुळे तुम्ही तिला कठोरातली कठोर शिक्षा द्या असं मला वाटतं. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की ॲडव्होकेट कीर्ती, तुम्ही जरा शांत बसता का? तुम्ही मला ना थोडा वेळ द्या, कारण मला अजून माझं बोलणं पूर्ण करायचं आहे. मी माझं बोलणं पूर्ण केलेलं नाही आहे. तुम्ही आता जे काही जज साहेबांना सांगितलं मला शिक्षा देण्याबद्दल, ते जर तुमचं बोलून झालं असेल ना तर तुम्ही आता बसा, आता मलासुद्धा बोलायचं आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, आता मी म्हणाले की मी खून केला आहे, मला ड्रग्ज दिले नव्हते, मी माझा गुन्हा कबूल करते. एक सामान्य मुलगी म्हणून मी माझा गुन्हा कबूल केला सर. पण मी सामान्य मुलगी नाही आहे ना, कारण माझ्यामध्ये एक वकीलसुद्धा आहे आणि तो वकील आहे ना त्याला आता काही प्रश्न पडलेले आहेत सर. तर ॲडव्होकेट अबोली हिला आता जे प्रश्न पडलेत ना त्या प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत आणि त्यासाठी मला इथे आता डॉक्टर माने यांना बोलवायचं आहे. तर इथे डॉक्टर माने आता आलेले असतात. त्यांना विटनेस बॉक्समध्ये अबोलीने बोलावलेलं असतं. त्यानंतर इथे अबोली म्हणत असते की डॉक्टर माने, तुम्ही मला सांगा की इथे जर एखाद्या माणसाच्या पोटामध्ये गोळी लागली असेल तर साधारणपणे त्याला जीव जायला कितीचा वेळ लागेल? तेव्हा इथे डॉक्टर माने म्हणतात की हे बघा, जर एखाद्या माणसाच्या पोटात गोळी लागली असेल तर एक तर तो पटकन 20 सेकंदाच्या आत मरू शकतो किंवा जास्तीत जास्त 40 सेकंदाच्या नंतर मरू शकतो. तेव्हा अबोली म्हणत असते, अच्छा, म्हणजे एखाद्या माणसाच्या पोटामध्ये गोळी लागली असेल तर तो 20 सेकंदाच्या आधी मरू शकतो किंवा 40 सेकंदाच्या नंतर, म्हणजे ज्या पद्धतीने त्याला गोळी लागली असेल त्या पद्धतीने, बरोबर ना? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात अगदी बरोबर. तेव्हा इकडे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणतात की जज साहेब, मग आता 20 सेकंद आणि 40 सेकंद खूप जास्त असतात, त्याच्यामध्ये ए लिहायला हा खूप वेळ मिळू शकतो असं मला वाटतं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की 1 मिनिट ॲडव्होकेट कीर्ती, तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देते मी. तर इथे तुमच्या म्हणण्यानुसार की 20 सेकंद जास्त असतात, 40 सेकंदसुद्धा जास्त असतात, पण कुणासाठी? ज्याच्या पोटामध्ये गोळी लागली त्याच्यासाठी. पण इथे दिनकर काका यांना पोटात गोळी लागलेली नाही आहे, तर त्यांना डोक्यात गोळी लागलेली आहे, बरोबर की नाही जज साहेब? तर इकडे आता डॉक्टर तुम्ही सांगा की ज्या माणसाच्या डोक्यामध्ये गोळी लागलेली आहे तो माणूस किती सेकंदात मरू शकतो असं तुम्हाला वाटतं? तेव्हा डॉक्टर म्हणतात की ज्याच्या डोक्यामध्ये गोळी लागली ना इथे, तो माणूस एका सेकंदातसुद्धा मरू शकतो. तेव्हा अबोली म्हणत असते, पॉईंट टू बी नोटेड मेलॉड. मला हेच म्हणायचं आहे की इथे डॉक्टरांनी स्वतः आता सांगितलं आहे, त्यांनी इथे संपूर्ण तपास केला आहे. तेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यामध्ये जर गोळी लागली तर तो एका सेकंदामध्ये मरू शकतो. तर मग एका सेकंदामध्ये खरंच हे शक्य आहे का की कोणीतरी जाऊन भिंतीवरती ए लिहू शकतो आणि ती व्यक्ती जिला गोळी लागली तीसुद्धा डोक्यामध्ये, ती व्यक्ती एका सेकंदामध्ये उठून जाऊन ए लिहू शकते का? असं इकडे आता अबोली म्हणते, हे पॉसिबल आहे जज साहेब? अजिबात नाही. म्हणजे याचा अर्थ इथे दिनकर काकांना गोळी लागल्यानंतर त्यांचा जीव पटकन गेला होता, पण त्यांना मग मारणारी व्यक्ती कोण होती? कारण मी तर बेशुद्ध होते, मला बाहेरच बेशुद्ध करण्यात आलं होतं. जेव्हा मला ते पाणी दिलं होतं प्यायला तेव्हा मी बेशुद्ध होऊन गेले होते आणि जेव्हा मी उठले ना जज साहेब तेव्हा दिनकर काकांना गोळी ऑलरेडी लागली होती. मग जर मी बेशुद्ध होते तर मी गोळी कधी मारली मला का आठवत नाही आहे? मग त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अबोली म्हणत असते की ठीक आहे, आता तो एका सेकंदामध्ये लिहू शकत नाही, म्हणजे तिथे कुणीतरी व्यक्ती होती. मग ती व्यक्ती होती कोण? त्या व्यक्तीने दिनकर काकांचा खून केला असेल, त्यानंतरला तिथे जाऊन ए लिहिलं असेल आणि मग तिथे आणून मला टाकलं असेल. ही शक्यता वर्तवता येऊ शकते ना जज साहेब? तेव्हा इकडे जज साहेब म्हणतात, हो, शक्यता नाकारता येऊ शकत नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तेव्हा अबोली म्हणते, तेच जज साहेब, आणि अजून एक मुद्दा मला इथे मांडायचा आहे, ते म्हणजे की तो ए लिहिला कुणी, हे सगळं कारस्थान कुणाचं आहे हे मला आता तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि आता इथे दिनकर काकांचा खून कोण करू शकतं? मला काही लोकांवरती संशय आहे जज साहेब, आणि त्या लोकांनी विनाकारण माझ्यावरती आळ घेतला आहे. त्यामुळे ज्या कुणी इथे ए लिहिलेला आहे तर इथे बसलेल्या काही लोकांवरती मला संशय आहे, म्हणून मी त्यांच्याकडून आता ए लिहून घेणार आहे. आणि मी इथे आता
कुणाचं हस्ताक्षर आहे हे ओळखण्यासाठी मी एक्सपर्टला सुद्धा इथे बोलवले. ते आता चेक करतील आणि ओळखतील की हे नेमका कुणाचं आहे, ते कुणी लिहिलंय, ते हस्ताक्षर कुणाचं आहे हे आता सर ओळखणार आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे देशमुख सरांना आता इकडे बोलावलेलं असतं विटनेस बॉक्समध्ये अक्षर ओळखण्यासाठी. आणि त्यासाठी इथे सगळ्यात आधी अबोलीने बोलवलेलं असतं ते म्हणजे समीरला. समीर नंतर बोलवलेलं असतं सुप्रियाला. सुप्रिया नंतर बोलवलेलं असतं ते म्हणजे सविताला. सवितासुद्धा येते, तीसुद्धा ए लिहिते. त्याचबरोबर सुप्रिया ए लिहिते. त्याचबरोबर इथे समीर ए लिहितो. आणि मग प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली पौर्णिमाला सुद्धा बोलवते. ती म्हणत असते की पौर्णिमा, तू सुद्धा ये, तू सुद्धा इथे ए लिही, कारण तू सुद्धा दिनकर काकांच्या अगदी जवळची आहेस ना, मग तुझ्यावरती सुद्धा संशयाची सुई जाऊ शकते. तेव्हा आता तू तुझ्या हाताने इथे ए लिही. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अबोलीने सुप्रियाला आता चांगलंच ओळखलेलं असतं की हे कारस्थान तिचं आहे, पण तिला इथे आता तिच्या तोंडून वधवून घ्यायचं असतं. त्यामुळे इथे आता जी सुरुवात अबोलीने केलेली असते ते आता त्यांच्याच तोंडून खरा गुन्हेगार कोण आहे ते अबोलीला वधवून घ्यायचं असतं म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, एक एक करून इथे सगळेजण आता आपल्या आपल्या हस्ताक्षरमध्ये ए लिहित असतात. तेव्हा इकडे ॲडव्होकेट कीर्तीची आता चांगली अबोलीने बोलती बंद केलेली असते. आणि इथे आता कीर्तीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. सगळेजण येतात, ए ए लिहून जात असतात. त्यानंतर अबोलीने पौर्णिमाला बोलवलेलं असतं. ती म्हणते, पौर्णिमा, तू काकांच्या जवळची आहेस, कदाचित संशय तुझ्याकडे जाऊ शकतो, म्हणून तुझंसुद्धा इथे हस्ताक्षर बघितलं जाते. तेव्हा इथे पौर्णिमा येते आणि तीसुद्धा आता ए लिहून दाखवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अबोली आता हे सगळं मुद्दामून करते हे पौर्णिमाला कळलेलं असतं. आणि म्हणूनच पौर्णिमा तिला इथे सहकार्य करत असते, कारण ज्या वेळेला त्यांचा हा प्लॅन ठरलेला असतो त्यावेळेला तिथे पौर्णिमासुद्धा असते. तर इथे प्रेक्षकांनो, सगळ्यांचे हस्ताक्षर मिळालेले असतात. तेव्हा इथे अबोली सगळे हस्ताक्षर आपल्या हातामध्ये घेते आणि ती इथे आता चेक करण्यासाठी इथे जे एक्सपर्ट आलेले असतात त्यांना दाखवते. ती म्हणत असते की जज साहेब, हे बघा, ज्यांनी ज्यांनी इथे आता ए लिहिलेला आहे त्याच्यामध्ये खून केल्यानंतर, तिथे दिनकर काकांचा खून केल्यानंतर कुणी ए लिहिला असेल याचं हस्ताक्षर आता मॅच होते की नाही हे आपले एक्सपर्ट चेक करणार आहेत जज साहेब. त्यामुळे इथे आता अबोलीने जे जे ए लिहिलेले कागद असतात ते एक्सपर्टला एक एक करून ती देत असते. त्यानंतरला एक्सपर्टने आपल्या मोबाईलमध्ये ओरिजिनल फोटो काढूनच आणलेला असतो. त्या फोटोबरोबर ते आता एक एक पेपर हा मॅच करत असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एक एक पेपर मॅच करत असताना ते पहिला बघतात, त्यानंतर दुसरा बघतात, त्यानंतर परत तिसरा बघतात आणि नंतर चौथा बघतात. आणि चौथा बघितल्यानंतर इथे जज साहेब आता बघत असतात. त्यानंतर एक्सपर्ट म्हणतात की जरा तो तिसरा द्या, तिसरा. तेव्हा तिसरा पेपर दिल्यानंतर इथे आता लगेचच एक्सपर्ट म्हणतात की अगदी बरोबर, तुम्ही बरोबर बोललात, हा तिसरा पेपर आहे ना तो मॅच होतोय ह्या ए बरोबर. तेव्हा अबोली म्हणते, काय बोललात तुम्ही, तिसरा पेपर तर इथे सविता काकूंनी ए लिहिलेला आहे. पहिलं मी समीरला बोलवलं, नंतर मी सुप्रियाला बोलवलं, त्यानंतर मी सविता काकूंना बोलवलं, म्हणजे तिसरा पेपर हा सविता काकूंचा आहे असं इकडे अबोली जेव्हा म्हणते तेव्हा अबोली म्हणते, हे बघा जज साहेब, हा ए सविता काकूंनीच काढलेला आहे असं आपल्या एक्सपर्टचं म्हणणं आहे. याचा अर्थ दिनकर काकांचा खून हा सविता काकूंनी केला आहे. काय सविता काकू, तुम्ही स्वतःच्या हाताने इथे दिनकर काकांचा खून केलात? तेव्हा सविता म्हणत असते, नाही, हे सगळं खोटं आहे, मी असं काही केलेलं नाही आहे, मी यांचा खून केलेला नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, असं काय करताय तुम्ही सविता काकू, आता तुम्ही बघितलात ना, आपल्या एक्सपर्टने सांगितलं की तुमच्या अक्षरातला जो ए आहे ना तो त्या ए बरोबर मॅच झाला आहे. याचा अर्थ तुम्हीच इथे दिनकर काकांना गोळी मारलीत आणि त्यानंतर तिथे ए लिहिलात. तेव्हा अबोली म्हणते की हे सगळं तुम्ही का केलं, सांगा ना सविता काकू, का तुम्ही दिनकर काकांचा खून केलात, तुमचं अक्षर मॅच होतंय. तेव्हा सविता म्हणते की अक्षर मॅच होत असेल पण मी काही केलेलं नाही आहे, मी त्यांचा खून का करू, मी नाही केलं आहे खून. तेव्हा इकडे आता लगेचच अबोली म्हणते, हे बघा सविता काकू, खोटं बोलू नका. तुम्हाला असं वाटत असेल की दिनकर काका माझ्या बाजूने साक्ष देत आहेत की काय, म्हणूनच तुम्ही त्यांचा खून केलात ना, सांगा कोर्टाला तुम्हीच मारलत म्हणून दिनकर काकांना. तेव्हा इकडे सविता म्हणते, नाही, मी मारलेलं नाही आहे, तर इथे दिनकर काकांचा खून हा सविताने नाही तर सुप्रियाने केला आहे हे आता सविता कबूल करते.
सविता म्हणत असते की यांचा खून मी नाही केला आहे, तर यांना या सुप्रियाने मारले, सुप्रियाने खून केला आहे त्यांचा, हे आता सविता काकूने कबूल केलेलं असतं. तेव्हा सुप्रिया म्हणते, ए काय बोलतेस काय तू? तेव्हा सविता म्हणते, गप्प बस तू, गप्प बस, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. आता मी खोटं बोलणार नाही आहे. हे सगळं प्रकरण आता माझ्या अंगाशी येणार आहे आणि मी का विनाकारण हा सगळा आरोप सहन करू? तेव्हा जे काही खरं खरं आहे ना ते मी आता कोर्टाला सांगणार म्हणजे सांगणारच. जज साहेब, मी तुम्हाला खरं खरं सांगते, यांचा खून ह्या सुप्रियानेच केला आहे, मी केलेला नाही आहे. तर यांचा खून सुप्रियाने केला आहे आणि तिनेच नंतर तो सुद्धा लिहिला आहे. मला माहिती आहे, मी खरी साक्ष देते. त्यानंतर इकडे आता जज साहेबसुद्धा आश्चर्यचकित झालेले असतात. अबोलीने खूपच जास्त हुशारीने आपली बाजू आता तिने मांडलेली असते आणि इथे अबोली म्हणत असते की चला, म्हणजे आता निदान इथे सविता काकूंनी हे कबूल केलेलं असतं की सुप्रियाने खून केलेला आहे. तेव्हा अबोली म्हणते, सविता काकू थँक्यू, झालं तुमचं काम, तुम्ही आता जाऊन बसलात तरी चालेल. तेव्हा इकडे अबोली म्हणते की जज साहेब, बघितलं तुम्ही तर इथे सविता काकूंनी स्वतः आता गुन्हा कबूल केला आहे. त्यांनी आता आपल्याला सांगितलं आहे की इकडे सुप्रियानेच या दिनकर काकांचा खून केला आणि तिथे लिहिलं. मला बेशुद्ध करून माझ्यावरती सगळा आरोप यावा म्हणून मला तिथे नेऊन टाकलं होतं जज साहेब, असं अबोली म्हणते. त्यानंतर अबोली म्हणते की दिनकर काकांना मारण्यासाठी माझ्याकडे काहीही नव्हतं. मी का मारेन त्यांना? मी त्यांना मारू शकत नाही, कारण मी त्यांची खूप इज्जत करत होते, रिस्पेक्ट करत होते. हा जो काही गोंधळ घातला आहे ह्या तिघांनी मिळून घातला आहे. दिनकर काका याच्यामध्ये इन्वॉल्ड होते पण एवढे नाही. ते या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण ते थांबले नाही आणि ते माझ्या बाजूने बोलतील म्हणून सुप्रियानेच त्यांना गोळी मारली. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते आणि जज साहेब, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे हस्ताक्षर ओळखणारे एक्सपर्ट नाही आहेत, हे कलाकार आहेत. त्यांना मी फक्त इथे छोटं नाटक करायला बोलावले, कारण मला सविता काकूंना असं घाबरवायचं होतं की सत्य सांगितलं पाहिजे. मी त्यांना प्रवृत्त केलं खरं बोलायला आणि त्यासाठी त्यांना हे सगळं नाटक खरं वाटलं आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांनी सत्य सांगितलं आणि सविता काकूंनी सुप्रियाचं नाव घेतलं आहे जज साहेब, म्हणजे हा खून सुप्रियानेच केलेला आहे. तेव्हा इकडे जज साहेब आता म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली यांनी इथे खूपच हुशारीने आता हे सिद्ध केलं की इथे सुप्रियाने खून केला आहे म्हणून. पण आता काही संशयाच्या सुया अबोली यांच्याकडे सुद्धा जात आहेत, कारण अबोली ज्या पद्धतीने चाळीमध्ये आल्या होत्या, त्यांच्या हातामध्ये असणारी ती बंदूक, त्याच्यातून निघालेल्या त्या गोळ्या मॅच झालेल्या आहेत, त्याच्यामुळे अंगाला लागलेलं रक्त. मग आता त्यांनी जर खून केलेला नाही आहे तर त्यांनी अजून हे सिद्धसुद्धा केलेलं नाही आहे की त्यांनी हा खून केलेला नाही आहे म्हणून. त्यांनी हे सिद्ध करावं की मग त्यांची अवस्था ही कशी झाली, नेमकं त्यावेळेला काय घडलं होतं, हे सगळ्या गोष्टी आता तुम्ही पुराव्यानिश्चित इथे जेव्हा सिद्ध कराल तेव्हाच तुमच्यावर ते आरोप झालेले आहेत ते फेटाळले जातील आणि सुप्रिया गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की आता पुढच्या वेळेला तुम्ही इथे असे काही पुरावे सादर करा जेव्हा तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल. आणि इथे सध्या तरी सुप्रिया आणि अबोली दोघींवरती संशय जातो, त्यामुळे दोघींनाही तुम्ही इथे कस्टडीमध्ये ठेवा, असं इकडे आता अबोलीला सांगण्यात आलेलं असतं आणि जज साहेबांनी तसा निकाल दिलेला असतो. दोघींनासुद्धा पोलीस कस्टडी, इथे एकीलासुद्धा आता बाहेर ठेवलेली नसते. सुप्रिया जी काही इथे आता बाहेर मोकाट फिरत असते ना गुन्हा करून सवरून, त्या सुप्रियालासुद्धा आळा बसवण्यासाठी तिला इथे आता जज साहेबांनी शिक्षा दिलेली असते, तिला पोलीस कस्टडी सांगितलेली असते. तेव्हा इथे सुप्रियाला आणि त्याचबरोबर अबोलीला दोघींनासुद्धा आता त्या गुन्हेगार नाही आहेत हे सिद्ध करावं लागणार आहे, कारण सुप्रियाचं नाव हे सविता काकूंनी घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे अबोलीवरती नाव या सगळ्यांनी मिळून घेतलेलं आहे म्हणून. आणि ज्या पद्धतीने अबोली घरी आलेली असते, हातामध्ये पिस्तूल, अंगाला रक्त, पिस्तूलसुद्धा माखलेलं, त्यामुळे इथे आता तिच्याकडे संशयाच्या सुया गेलेल्या असतात. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असते की अबोलीने खून केला आहे आणि अबोली म्हणत असते की सुप्रियाने खून केला आहे. सुप्रिया म्हणत असते की मी खून केलेला नाही आहे, तू खोटं बोलतेस अबोली, तू खोटं बोलतेस. तेव्हा अबोली म्हणते मी खून केला आहे, तू कसं बोलू शकतेस, काय पुरावा काय आहे तुझ्याकडे? तेव्हा कीर्ती म्हणते पुरावा आहे आणि कीर्ती इथे श्रेयसला घेऊन आलेली असते आणि श्रेयस इथे म्हणत असतो की बरोबर बोलतेत ॲडव्होकेट कीर्ती, इथे आता अबोलीनेच काकांचा खून केला आहे, दिनकर काकांचा, आणि मी आय विटनेस आहे, मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे अबोलीला खून करताना. तेव्हा अबोली म्हणत असते अच्छा, अरे तू स्वतः तुझ्या आईच्या खुनाच्या इथे आता आरोपाखाली तू स्वतः पळून गेलं आहेस, स्वतःच्या आईचा खून करून पळून गेलेला तू काय माझ्या
माझ्या विरोधात इथे साक्ष देणार रे? तू काय खरं खोटं सांगणार माझ्या बाबतीत? तेव्हा आधी तुझ्या आईच्या गुन्हा केलायस ना, त्याची शिक्षा तू भोग. तू पळून गेलास. त्याच्यामुळे इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, ह्या व्यक्तीची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही, कारण स्वतः एक गुन्हेगार आहे. आपल्या आईचा खून करून हा पळून गेलेला आहे. त्यामुळे आता माझी केस मी लढते ना, माझी केस शेवटपर्यंत मीच लढणार आणि मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आणि मी जिंकणार सुद्धा, असं अबोली आता म्हणत असते. तर अशा रीतीने अबोलीने ठामपणे आता आपली बाजू मांडलेली असते आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती अतोनात प्रयत्न करत असते आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देणार असते.